कसबे, डिग्रज, कौलापूर, अंकली व मिरज तलाठी कार्यालय यांच्याकडील मिळकती सदरच्या नोंदी प्रलंबित असल्याबाबत तक्रारी अर्ज। वरील विषयाबाबत नम्र विनंती की मी सांगली येथील कायमस्वरूपी रहिवासी असून मी बऱ्याच वेळेस वर नमूद तलाठी कार्यालयामध्ये सर्व सविस्तर कागद असताना त्याची पूर्तता करून देखील त्याबाबत मिळकत सदरी नोंदी केल्या जात नाहीत। किरकोळ कारणावरून सदरच्या नोंदी प्रलंबित ठेवल्या जातात। त्याकरिता प्रत्येक वेळेस नाहक हेलपाटे मारण्यास नागरिकांना भाग पाडले जाते। महसूल कायद्यातील कलम 155 प्रमाणे नावामध्ये किरकोळ स्वरूपाची तांत्रिक दुरुस्ती करण्याचे अधिकार असताना देखील माननीय तहसीलदार हे करत नाहीत। महसूल कायद्यातील कलम 155 प्रमाणे किरकोळ दुरुस्ती करताना 1950 पासूनचे फेरफार उतारे काढल्यानंतर नावात दुरुस्ती केली जाते। यासाठी महिन्याचा कालावधी जातो। तर मंडल अधिकारी स्तरावर कलम 155 प्रमाणे किरकोळ दुरुस्ती करण्यात यावी ही विनंती। वारस नोंदी, खरेदी नोंदी मंडल अधिकारी यांच्या अधिकाराखाली येते, पण हे तहसीलदार यांच्याकडे जाते व तेथे नागरिकांना विनाकारण हेलपाटे मारावे लागतात। 7/12 उतारे मागणी केली असता झेरॉक्स मशीन खराब आहे, झेरॉक्स उपलब्ध नाही, प्रिंटर संगणक नाही अशी उत्तरे दिली जातात। त्याची देखील गंभीर दखल घेऊन त्याबाबत योग्य कारवाई करावी असेही माझे नम्र कथन आहे। मिरज तहसीलदार, सांगली अप्पर तहसीलदार यांची देखील संबंधित तलाठी कार्यालयाकडे पाहिजे तसा वचक व लक्ष नाही। तसेच संबंधित तहसीलदार गुंठेवारी प्रकरणाचा तातडीने निपटारा करीत नाहीत। बरीचशी प्रकरणे विनाकारण प्रलंबित आहेत। तसेच तलाठी कार्यालयाकडील कंत्राटी पद्धतीने नेमलेल्या कर्मचाऱ्यांकडून संगणकावर नोंदी करताना प्रचंड प्रमाणात चुका होत आहेत किंवा त्या जाणून बुजून केल्या जात आहेत। याबाबत देखील यांना तहसीलदार कार्यालय, मंडल अधिकारी सुद्धा पाठीशी घालतात। एखाद्या तलाट्याकडे एकच गाव देण्यात यावे, खाजगी एजंटांना संगणकावर बसण्यास प्रतिबंध करण्यात यावा ही विनंती। शासनाने ऑनलाईन फेरफार सुरू केली असून त्याची अंमलबजावणी करण्यात येत नाही। आर्थिक पूर्तता केल्यावरच त्याची अंमलबजावणी होते। सर्व तलाठी कार्यालयामध्ये एक शासनमान्य कोतवाल नेमून संगणक, सर्व कागदपत्रे त्यांच्या ताब्यात देण्यात यावी। उच्च शिक्षित उमेदवाराला संगणक ऑपरेटिंगसाठी बसवण्यात यावे। संगणक, लॅपटॉप, DS हे खाजगी एजंटाच्या ताब्यात असते। अण्णासाहेब हे फक्त पैसे मोजणे व सयाजीराव असतात। सर्व तलाठी कार्यालयामध्ये CCTV कॅमेरा बसवण्याची सोय करण्यात यावी। मिरजमधील शिवाजीनगर, वखारबाग हे शासनाने वेगळे केलेले आहे, परंतु त्याकरिता तलाठीची नेमणूक अद्यापही केलेली नाही। तरी लवकरात लवकर तलाठीची नेमणूक करण्यात यावी अशी नागरिकांकडून मागणी होत आहे। तरी याबाबत आपण योग्य ती कारवाई, चौकशी करून दोषी अधिकारी यांच्यावर कडक कारवाई करावी, जेणेकरून नागरिकांना होणारा प्रचंड मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास कमी होण्यास मदत होईल ही नम्र विनंती। तसेच यावेळी सुशांत मलगोंडा पाटील, सचिन विजय हंकारे, अरुण पवार, विजय लकप्पा होळीकट्टी, इब्राहिम महमदसो नायकवडी, नेमगोंडा बाबा पाटील, अर्जुन बाळू मजले, बाजीराव बाबूराव गस्ते, सचिन आरवाडे उपस्थित होते। मी अशोक मासाळे, राहणार टिंबरिया प्रभाग भागामधील गेल्या 2-4 वर्षात ऑनलाईन झाल्यापासून तलाठी ऑफिसमध्ये प्रचंड मोठा गोंधळ चालू आहे आणि लॅपटॉप असते तिसरीकडं, DS असते तिसरीकडं आणि कागदपत्रांचं बंच एकाकडं, असं वेगवेगळे धंदे चालू आहेत। आणि प्रत्येक तलाठी ऑफिसमध्ये जे पेंडिंग कामं आहेत ते जलद गतीने सगळं पूर्ण व्हावे ही विनंती माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे। आणि कलम 155 नुसार जे दुरुस्ती आहेत ते मंडलाधिकारी स्तरावर सगळे पूर्ण उतारे छाननी करून दुरुस्त करण्यात यावे ही प्रत्येक सांगली जिल्ह्यातील सर्व तलाट्यांना माझी ही नम्र विनंती आहे। आणि मी कसबे, डिग्रज तलाठी, कौलापूर, मिरज, अंकली ह्या तलाट्यांच्या विरोधात निवेदन दिलेलं आहे आणि तिथला कारभार जलद गतीनं सुधारला नाही तर आम्हाला रस्त्यावरची लढाई करायला लागणार, जन आंदोलन छेडायला लागणार ही प्रशासनाने हे गांभीर्यपूर्वक ध्यानात ठेवावं ही नम्र विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र।